नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, तलाठी भरती 2023 झालेल्या तलाठी पेपरचे ऑल शिफ्टमधील जी केचे प्रश्न उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कर्कवृत्त हे भारतातील किती राज्यातून जाते? तर 8 राज्यामधून जाते. प्रश्न क्रमांक 2, ब्राह्मो समाज सैद्धांतिकदृष्ट्या कशावर आधारित आहे? तर हिंदू धर्माचा एकेश्वरीवाद पंथ याच्यावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 3, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 4, असंतोषाचे जनक असे नाव कोणत्या भारतीयांना दिले आहे? तर बाळ गंगाधर टिळक यांना दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, भारत सेवक समाज सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटीचे संस्थापक कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले हे होते. प्रश्न क्रमांक 6, भारतात पहिली जनगणना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर इसवी सन 1872ला सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या वर्षी संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश केला गेला? तर 1976ला केला गेला आहे. प्रश्न क्रमांक 8, तृतीयपंथी समुदाय आणि भिकाऱ्यांसाठी कोणत्या मंत्रालयाने स्माईल योजना सुरू केली आहे? तर सामाजिक न्याय मंत्रालयाने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, स्नॅप ही संज्ञा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर संगणकाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 10, भारताचे उपराष्ट्रपती हे रिकामी जागा पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर राज्यसभाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 11, गुलामगिरीचे लेखन कोणी केले होते? तर ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरीचे लेखन केले होते. प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांची तरतूद ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे? तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने याच्यातमधून घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतात हा नुकताच द ॲग्रिकल्चर इनोव्हेशन मिशन अँड द क्लायमेट चेंज या उपक्रमात सहभागी झाला आहे. या उपक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर 2018ला करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 14, कच्च्या फळांना पिकण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? तर इथिनचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 15, भारतीय वन सर्वेक्षणाचे मुख्यालय कुठे आहे? तर देहरादून येथे आहे. प्रश्न क्रमांक 16, 1929च्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट घोषित केले गेले. हे अधिवेशन कुठे आयोजित केले होते? तर लाहोर येथे आयोजित केले होते. प्रश्न क्रमांक 17, वनस्पतीचा मूलभूत भाग हा कोणता असतो? तर मूळ हा मूलभूत भाग असतो. प्रश्न क्रमांक 18, भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? तर वजाहत हबीबुल्ला हे होते. प्रश्न क्रमांक 19, नमूद केलेल्या कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक संख्येने वन्यजीवन अभयारण्ये आहेत? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 20, सावध हा शुभंकर कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 या खेळाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 21, कोणत्या राज्यातील जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर बसवण्यात आला आहे? तर आपल्या महाराष्ट्रामधील. प्रश्न क्रमांक 22, खालील पर्यायातून अहमदाबाद
टेक्स्टाईल लेबर असोसिएशन 1918चे संस्थापक निवडा. तर महात्मा गांधी हे आहेत. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आहे? तर अनुच्छेद 28 मध्ये. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 प्रदान करण्यात आला आहे? तर हैदराबाद या शहराला करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 25, फेब्रुवारी 2022 मध्ये इंदोरमध्ये खालीलपैकी कोणी महापालिकेच्या घनकचरा आधारित गोवर्धन प्लॅंटचे उद्घाटन केले आहे? तर अमित शहा यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 26, एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झालेले क्रॉस कोड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर लिवॉर्ड पेस यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 27, 22 जानेवारी 1760 रोजी तमिळनाडूमधील वांडी वॉश येथे ब्रिटिशांनी जिंकलेली दुसरे कर्नाटक युद्ध जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 28, भारतातील कोणत्या पर्वतरांगेला युवा वलित पर्वते असे संबोधले जाते? तर अरवली पर्वतरांगेला संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 29, 1852 मध्ये रिकाम्या जागा यांनी मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना केली? तर काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणते मद्यपेय हे किण्वित द्राक्षाच्या रस पासून तयार केले जाते? तर वाईन तयार केले जाते. प्रश्न क्रमांक 31, भवानी पाठक आणि देवी चौधरीने खालीलपैकी कोणत्या विद्रोहांशी बंडाशी संबंधित आहेत? तर संथाळांचा विद्रोह या संबंधात आहेत. प्रश्न क्रमांक 32, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या कोणत्या राज्यामध्ये झोराट्रियन पारशी जनसंख्येचे सर्वाधिक केंद्रीकरण आहे? तर गोवा या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 33, जल जीवन मिशन अंतर्गत रिकाम्या जागापर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवण्याच्या सरकारच्या संकल्पनेस कार्यान्वयन प्रगतीपथावर आहे? तर 2027 पर्यंत आहे. प्रश्न क्रमांक 34, प्रदेशात प्रवास करण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद रिकाम्या जागांमध्ये समाविष्ट आहे? तर अनुच्छेद 22 मध्ये समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 35, वारंवार येणाऱ्या पुरांमुळे बिहारचे दुःख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीचे नाव काय आहे? तर कोसी हे या नदीचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 36, जेव्हा हुल्लडखोर तरुणाचा एक गट उद्यानात धर्मविरोधी घोषणा देतो तेव्हा ती खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्याच्या विरोधातील कृती ठरते? तर सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे. प्रश्न क्रमांक 37, 12 ऑक्टोबर 2005 रोजी कोणता अधिनियम लागू झाला? तर RTI अधिनियम लागू झाला. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणत्या महिला क्रिकेटपटूने एप्रिल 2023 मध्ये विस्डे T20 क्रिकेट ऑफ द इयर अवॉर्ड 2022 जिंकलेला आहे? तर हरमनप्रीत कौर यांनी जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी कोणती MS वर्ड मधील फॉन्ट स्टाईल नाही? तर सुपरस्क्रिप्ट ही नाही आहे. प्रश्न क्रमांक 40, 1893 मध्ये विधवा विवाह संघाची स्थापना कोणी केली? तर MG रानडे यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 41, बटाट्याला कोणता भाग खाणे योग्य असतो? तर मूळ हा. प्रश्न क्रमांक 42, सुनील बहादूर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न क्रमांक 43, भारताची पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1872ला सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 44, माहिती स्वातंत्र्य हे विधेयक कधी पारित झाले? तर 2005ला पारित झालेले आहे. प्रश्न क्रमांक 45, भारत छोडो आंदोलनाच्या कालावधीत खालीलपैकी कोण हे ब्रिटनचे पंतप्रधान होते? तर क्लेमेंट ॲटली हे होते. प्रश्न क्रमांक 46, देशबंधू ही पदवी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित आहे? तर चित्तरंजन दास यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 47, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली? तर 1897ला केली गेली आहे. प्रश्न क्रमांक 48, क्षेत्रफळाच्या आधारे भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर पेंच हा आहे. प्रश्न क्रमांक 49, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या? तर ॲनी बेझंट हे होत्या. प्रश्न क्रमांक 50, कोणत्या क्रीडा संघटनेने अलीकडे देशातील त्यांच्या कराराबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी वेतन समाजाचे धोरण जाहीर केले आहे? तर BCCI यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 51, राज्यघटनेत कल्याणकारी राज्याची घोषणा कशाच्या माध्यमातून करण्यात आली आहे? तर राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे याद्वारे करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूनी बांगलादेशने वेढलेले आहे? तर पश्चिम बंगाल हे राज्य तिन्ही बाजूनी बांगलादेशने वेढलेले आहे. प्रश्न क्रमांक 53, खालीलपैकी कोणते भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे? तर इंदिरा पॉईंट हे. प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारत हा आपला पहिला कचऱ्यातून हायड्रोजन वेस्ट टू हायड्रोजन हा प्रकल्प उभारला आहे? तर आपला महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 55, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A मध्ये कशाबाबत चर्चा करण्यात आलेली आहे? तर मूलभूत कर्तव्याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 56, मुंबईत सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली होती? तर NM जोशी यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 57, भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर उपराष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात. प्रश्न क्रमांक 58, 2011च्या जनगणनेनुसार हिंदूचे सर्वात कमी राज्य केंद्रशासित प्रदेश कोणते आहे? तर लक्षद्वीप हे आहे. प्रश्न क्रमांक 59, माहिती अधिकार अधिनियम 2005 लागू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? तर तामिळनाडू हे आहे. प्रश्न क्रमांक 60, खालीलपैकी कोणास संगणकाचा जनक असे संबोधले जाते? तर टिम बर्नर्स-ली यांना संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 61, पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना कोठे सुरू करण्यात आली आहे? तर उत्तराखंड येथे सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी कोणी 1893 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी सुरू केली? तर धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 63, अजिंठा आणि वेरूळ लेणी ही कोणत्या धार्मिक कला प्रकारासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत? तर हिंदू यासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक 64, मावफला पवित्र उपवन ही भारतातील कोणत्या राज्यातील अनोखी वन भूमी आहे? तर मेघालय. प्रश्न क्रमांक 65, रिकाम्या जागा दडलेल्या लढाईनंतर मीर जाफर बंगालचा नवाब बनला? तर प्यासीचा दडलेल्या लढाईनंतर मीर जाफर बंगालचा नवाब बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 66, अग्रविभाजी उती काय म्हणून वैशिष्ट्य कृत्य आहेत?
तर पार्श्वविभाज्ययुती हे याचे वैशिष्ट्यकृत्य आहेत. प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणता प्राणी शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो? तर गांडूळ हा. प्रश्न क्रमांक 68. महाराष्ट्रातील खालीलपैकी समाजसुधारकापैकी कोण हे नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित आहे? तर बाबा आमटे हे या संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने स्वच्छ टॉयकॉथॉन ची कचऱ्यापासून खेळणी बनवण्याची एक अनोखी स्पर्धा सुरू केली होती? तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील शेतकरी संघटना व महिला आघाडीचे संस्थापक होते? तर शरद अनंतराव जोशी हे होते. प्रश्न क्रमांक 71. मे 2023 CBIने कोणत्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या उच्च अधिकारी या विरोधात भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला? तर गुगल या. प्रश्न क्रमांक 72. बालकाच्या मोफत आणि अनिवार्य RTE शिक्षणाचा अधिनियम 2009 रिकामी जागा रोजी अंमलात आणला गेला. तर 1 एप्रिल 2010 अंमलात आणला गेला आहे. प्रश्न क्रमांक 73. लडाख कोणत्या प्रकारच्या परिस्थितीक व्यवस्थेसाठी ओळखला जातो? तर शीत वाळवंट यासाठी ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 74. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 75. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 1924 झाली होती. प्रश्न क्रमांक 76. जोग धबधब्यासाठी कोणती नदी ओळखली जाते? तर शरावती नदी ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 77. G20 भारताची तिसरी पर्यावरण आणि हवामान शाश्वतात कार्यगटची बैठक मे 2023 कोठे संपन्न झाली? तर दिल्ली येथे संपन्न झाली होती. प्रश्न क्रमांक 78. माहितीचा अधिकार RTI अधिनियमातील सुधारणानुसार कोणते केंद्रीय आणि राज्य माहिती आयुक्ताचा कार्यकाल आणि वेतन ठरवते? तर भारताचे राष्ट्रपती ठरवतात. प्रश्न क्रमांक 79. मे 2023 खालीलपैकी कोणत्या राज्यात MiG-21 जेटचा अपघात झाला? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 80. भारतात खालीलपैकी कोणते मंत्रालय नागरिकत्वाशी संबंधित आहे? तर गृह मंत्रालय नागरिकत्वाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 81. नागरिक व दुरुस्ती कायदा 2005 नुसार कोणत्या 2 देशांनी नागरिक हे भारताचे परदेशी नागरिक म्हणून वगळण्यात केले गेले होते? पाकिस्तान आणि बांगलादेश. प्रश्न क्रमांक 82. रिकाम्या जागांमध्ये लढलेल्या लढाईनंतर मीर जाफर बंगालचा नवाब बनला? तर प्लासीच्या लढाईनंतर. प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे? चिल्का सरोवर इथे आहे. प्रश्न क्रमांक 84. खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी आहे? तर महानदी ही यमुना नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 85. 1906च्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर दादाभाई नौरोजी यांनी भूषवलेले आहे. प्रश्न क्रमांक 86. 2011च्या जनगणनेच्या अंतिम आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे? तर बिहार राज्याची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 87. खालीलपैकी कोणाकडे नागरिकत्वाच्या हक्काचे विनियमित करण्याचा अधिकार आहे? तर संसदेकडे आहे.
प्रश्न क्रमांक 88, खालीलपैकी कोणते जलद्रवणीय जीवनसत्व आहे? तर जीवनसत्व ब हे आहे. प्रश्न क्रमांक 89, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर वॉर्नर हेस्टिंग्ज हे होते. प्रश्न क्रमांक 90, 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती आहे? तर 1.21 अब्ज एवढी आहे. प्रश्न क्रमांक 91, खालीलपैकी कोणी गजूभाई बधेका यांच्यासोबत मुलांसाठी नूतन बाल शिक्षण संघ स्थापन केले? तर आचार्य विनोबा भावे यांनी. प्रश्न क्रमांक 52, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 रौप्य पदक विजेती प्रियंका गोस्वामी खालीलपैकी कोणत्या स्पर्धेशी संबंधित आहे? तर रेस वॉक या संबंधी आहे. प्रश्न क्रमांक 93, सरकारच्या संसदीय स्वरूपाची खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्य अंतर्गत येत नाही? तर वरिष्ठ सभागृहाचे विसर्जन हे येत नाही. प्रश्न क्रमांक 94, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात कार्यक्रम तयार करण्यासाठी योग्य सरकार याबाबत उल्लेख आहे? तर कलम 27 नुसार. प्रश्न क्रमांक 95, संगणकाच्या हार्ड डिस्कवरी एखाद्या फोल्डरच्या आत असलेल्या फोल्डरला काय म्हणतात? तर बेबी फोल्डर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 96, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोणाला उद्देशून आपला राजीनामा देऊ शकतात? तर भारताचे राष्ट्रपती यांना आपला राजीनामा देऊ शकतात. प्रश्न क्रमांक 97, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात महिला साक्षरता दर सर्वाधिक आहे? तर लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 98, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक द बुक ऑफ द फेथ हे कोणी लिहिले होते? तर ज्योतिबा गोविंदराव फुले यांनी हे लिहिले होते. प्रश्न क्रमांक 99, कोणत्या अन्नस्रोतामध्ये प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर तृणधान्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 100, कच्छच्या रणात खालीलपैकी कोणता प्राणी आढळतो? तर आशियाई सिंह आढळतो. प्रश्न क्रमांक 101, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकीने 1889 मुंबई येथे शारदा सदन सुरू केले? तर पंडिता रमाबाई यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 102, खालीलपैकी कोणता पदार्थ हा नैसर्गिकरित्या खाद्य रंगक आहे? तर पास्ट ग्रीन FCF हा पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 103, भारतीय संविधानात नमूद केलेल्या संसदीय प्रणालीला रिकामी जागा असे देखील ओळखले जाते. तर सरकारचे वेस्टमिन्स्टर मॉडेल असे म्हणून देखील ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 104, अरवली पर्वतरांगा कोणत्या राज्याच्या केंद्रशासित प्रदेशाच्या समूहादरम्यान पसरलेली आहे? तर राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि गुजरात या समूहादरम्यान पसरलेली आहे. प्रश्न क्रमांक 105, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? तर 1885ला झालेली आहे. प्रश्न क्रमांक 106, खालीलपैकी कोणत्या संघटनेने 16 ऑगस्ट 1946 रोजी प्रत्यक्ष कृती दिन साजरा केला? तर ऑल इंडिया मुस्लिम लीगने केलेला आहे. प्रश्न क्रमांक 107, भारतात पहिली पशुगणना कधी केली गेली? तर 2001 ते 2002ला केली गेलेली आहे. प्रश्न क्रमांक 108, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजना अंतर्गत गुरांसाठी पहिला उष्णता निर्देशांक आधारित विमा तयार करण्यात आला आहे? तर पशु विमा योजना अंतर्गत करण्यात आलेला आहे.
प्रश्न क्रमांक 109, नारळ पाण्यात कोणत्या धातूचे आयन हे कमाल प्रमाणात असतात? तर पोटॅशियम. प्रश्न क्रमांक 110, मार्च 2022 रोजी तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचा वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. तो रिकाम्या जागा श्रेणीमध्ये सादर करण्यात आला होता. तर 5 या श्रेणीमध्ये सादर करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 111, सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर निराग्रस्त वर्गाची उन्नती करणे हे उद्दिष्ट होते. प्रश्न क्रमांक 112, भारताच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर मूल्यवान प्रकाश टाकणारे प्रॉपर्टी ऑन ब्रिटिश रूल इन इंडिया हे कोणी लिहिले आहे? तर दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 113, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणता अनुच्छेद दंडात्मक स्थानबद्धते अंतर्गत अटक केलेल्या व्यक्तींना संरक्षण मंजूर करतो? तर अनुच्छेद 21 नुसार करतात. प्रश्न क्रमांक 114, मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात कोंडवा हॉकी महोत्सव आयोजित करण्यात आला होता? तर केरळ या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 115, कोणते भारतीय राज्य हे तेथील उफाट घसरलेल्या उष्णकटिबंधीय काटेरी वनांसाठी ओळखले जाते? तर राजस्थान हे राज्य ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 116, स्नायूच्या अंकुचन मध्ये कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतात? तर कॅल्शियम हे घटक बजावतात. प्रश्न क्रमांक 117, खालीलपैकी कोणाला स्त्री पुरुष तुलना, स्त्री-पुरुष आणि पुरुष यांच्यातील तुलना या कार्यासाठी ओळखले जाते? तर ताराबाई शिंदे यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 118, मे 2023 मध्ये कोणत्या मंत्रालयाने पोषण भी पढाई भी योजना सुरू केली? तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 119, डिसेंबर 2022 मध्ये महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणते विधेयक पारित केले? तर लोकायुक्त हे विधेयक पारित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 120, द्वीपकल्पीय पठारावरील काळ्या मृदेच्या निर्मितीसाठी खालीलपैकी काय जबाबदार आहे? तर जलोढी उत्पत्ती जबाबदार आहे. प्रश्न क्रमांक 121, 2011च्या जनगणनेनुसार केरळमधील पुरुषांमधील साक्षरता दर किती आहे? तर 96.11% एवढा साक्षरता दर आहे. प्रश्न क्रमांक 122, खालीलपैकी कोण डिप्रेस्ड क्लासेस मिशन आणि मुरली प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते? तर विठ्ठलरामजी शिंदे हे होते. प्रश्न क्रमांक 123, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंटक येथे आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम अमरकंटक येथे आहे. प्रश्न क्रमांक 124, फेसबुकने कोणत्या वर्षी व्हॉट्सअपचे अधिग्रहण केले? तर 2014ला केलेले आहे. प्रश्न क्रमांक 125, राष्ट्रपती हे रिकाम्या जागाच्या चौकशीनंतर मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांना काढून टाकू शकतात? तर सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर काढून टाकू शकतात. प्रश्न क्रमांक 126, 1942च्या भारत छोडो आंदोलन दरम्यान सध्याचा ओडिसा राज्यात खालीलपैकी कोणत्या आदिवासी उठाव केला गेला? तर कोरापुट हा उठाव केला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 127, खालीलपैकी कशाचे फूल एकलिंगी आहे? तर जास्वंदाचे फूल एकलिंगी आहे. प्रश्न क्रमांक 128, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक लिंग गुणोत्तर होते? तर पुदुचेरी या. प्रश्न क्रमांक 129, ऑक्टोबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात मिशन लाईफ सुरू केले? तर आसाम या राज्यामध्ये केलेले आहे. प्रश्न क्रमांक 130, खालीलपैकी कोणाच्या वेतन आणि भत्त्याचा उल्लेख राज्यघटनेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला आहे? तर पंतप्रधानाच्या. प्रश्न क्रमांक 131, खालीलपैकी कोणते वृक्ष प्रजाती ही सहसा पानझडी वनामध्ये आढळते? तर ओक ही वृक्ष प्रजात आढळते. प्रश्न क्रमांक 132, जानेवारी 2023 मध्ये चंदीगडमध्ये उत्तर भारतातील सर्वात मोठ्या तरंगणाऱ्या रिकाम्या जागा उद्घाटन करण्यात आले? तर सौर ऊर्जा संयंत्रणाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 133, राष्ट्रवादी नेते डॉक्टर सत्यपाल यांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर नौजवान भारत सभाची केली होती. प्रश्न क्रमांक 134, 2023 मध्ये प्रवीण चत्रावेलने कोणत्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम केला? तर तिहेरी उडीमध्ये राष्ट्रीय विक्रम केलेला आहे.
प्रश्न क्रमांक 135 रिकाम्या जागा नागरिकत्व अधिनियमानुसार भारतीय नागरिकांचे संपादन आणि निश्चितीकरण केले जाते, तर 1955ला केले जाते. प्रश्न क्रमांक 136 रिकामी जागा यांची कलम संख्या 10 असू शकते, तर माहिती आयुक्त यांची कलम संख्या 10 असू शकते. प्रश्न क्रमांक 137 पात्र सदस्यांना मासिक पेन्शन देण्याचे उद्दिष्ट असलेली अटल पेन्शन योजना ही 1 जून रिकामी जागापासून लागू करण्यात आली होती, तर 2017 पासून लागू करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 138 रिकामी जागापर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंनिर्भर होण्यास सक्षम करणे हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन योजनेचे लक्ष्य आहे. कुठपर्यंत, तर 2035 पर्यंत. प्रश्न क्रमांक 139 2011च्या जनगणनेनुसार बौद्ध धर्मीय संप्रदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे, तर 4% आहे. प्रश्न क्रमांक 140 वेद समाजाची स्थापना कुठे झाली, तर बॉम्बे येथे वेद समाजाची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 141 पूर्ण किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला काय म्हणतात, तर कोरोमंडल किनारपट्टी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 142 7व्या वार्षिक अहवाल 2012 नुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाची किती कार्यालये आहेत, तर 7 कार्यालये आहेत. प्रश्न क्रमांक 143 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना रिकाम्या जागा वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे, तर 18 ते 40 वर्ष या लोकांसाठी उपलब्ध आहे. प्रश्न क्रमांक 144 दुसरे इंग्रज मराठी युद्ध रिकाम्या जागा दरम्यान लढल्या गेले, तर 1803 ते 5 या दरम्यान लढल्या गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 145 रिकाम्या जागा 2023 रोजी लोकसभेत जैवविविधता सुधारणा विधेयक 2021 मंजूर करण्यात आले, तर 5 मार्चला मंजूर करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 146 42व्या घटनादुरुस्तीने अधिनियम 1976 द्वारे खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडला गेला, तर समाजवादी प्रस्तावनेमध्ये जोडला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 147 मदेई वन्यजीवन अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे, तर छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 148 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यातील महिला साक्षरता दर 80% पेक्षा कमी आहे, तर पश्चिम बंगाल या राज्यातील साक्षरता दर 80% पेक्षा कमी आहे. प्रश्न क्रमांक 149 धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली, तर 1898 या वर्षी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 150 1832 साली खालीलपैकी कोणी दर्पण नावाचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले होते, तर बाळासाहेब जांभेकर यांनी हे वृत्तपत्र प्रकाशित केले होते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.